शाडू मातीच्या मूर्ती मांडायचा प्रयत्न करा, बसवायचा प्रयत्न करा, स्थापना करण्याचा प्रयत्न करा. कारण त्याच्यामध्ये जो हे आहे विसर्जन झाल्यानंतर किंवा जो मनापासून जो समाधान आहे तो महत्त्वाचा आहे. कारण याला खूप मेहनत आहे शाडू मातीचे गणपती बनवायला. आणि ते गणपतीचे पीओपी चे बोलता तुम्ही, ते डाय मध्येच बनले जातात, रेडी मध्येच येतात. रेडी डाय मध्ये 1-2 दिवसात तुम्हाला हो. आणि त्याला कारागीरच पाहिजे असं काही नाही. ज्याला थोडंसं माहिती असेल तो पण माणूस बनवू शकतो. तुम्हाला जर कोणाला शिकायचं असेल आणि आपल्याला जर आपल्याकडे जेव्हा काम चालू असेल तर जर मला कॉन्टॅक्टमध्ये राहा, आपण ट्रेनिंगमध्ये तुमचं हे करू, ॲडजस्ट करून टाकू आणि शिकवून पण टाकू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे. मी आलोय आज. आम्ही दोघंही राधे राधे. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचा धीरज मानसी या युट्यूब चॅनलवर. आणि आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळाच घेऊन, म्हणजे स्पेशल. तुम्ही पेन आणि हमरापूरचे गणपती बघितलेच असाल, पण आज तुम्हाला आम्ही शाडू मातीचे गणपती दाखवणार. ते पण कुठे? आपल्या उरणमध्ये बोललात तर कुठे? करंजाच्या रोडला मुलेकन ते चांद्याच्या मध्ये जे कडू कारखाना, त्याला बोलतात सदानंद कडू चित्रशाला. तर चला आज आपल्याला जाऊन आपण तर व्हिजिट करू. चला. तर आज आपण आता सदानंद कडू यांच्या चित्रशालेत आपण आलेलो आहोत आणि ते आपण बघणार आहोत ते शाडू मातीचे गणपती. तर दादा आपल्याकडे आहेत. दादांचं नाव सचिन सदानंद कडू. आता हे आपल्याकडे शाडू मातीचे गणपती भेटतात. हो. हे कधीपासून चालू केलं आपलं, म्हणजे कारखाना आपला? वडिलांपासून. म्हणजे तरी पण आता किती वर्ष झाले असतील? तरी पण आता जवळजवळ झाले असेल 75 वर्ष झाली. 75 वर्षापासून हा कारखाना चालू आहे. आणि बघू शकता तुम्ही भरपूर असे शाडू मातीचे गणपती आहे. पण तुम्ही पेन हमरापूरला गेलेत तिथे बघितले असेल पीयूपी प्लास्टरचे गणपती, आणि इथे आपल्याला शाडू मातीचे गणपती बघायला भेटतात. तर जाऊया, दादांबद्दल अजून काय माहिती आपल्याला भेटेल? आपला गणपतीचा कारखाना हा वडिलांपासून चालू आहे. वडिलांच्या वयाच्या 12-14 वर्षापासून त्यांनी काम चालू केलेलं आहे. कारखाना आहे. त्याच्यापासून नंतर आम्ही चालू केलेला आहे वडिलांच्या याच्यानंतर. अजून हा कारखाना मातीचाच पूर्ण गणपती असणार. आणि आम्हाला पण आता याच्या पुढे ह्या कारखान्यामध्ये असे अजून ट्रेन करण्यासाठी मुलं, आम्हाला ट्रेनिंग स्कूलसारखं काढायचं आहे. तर हा कारखाना पुढे, कारण मातीचे कारागीर कमी झालेले आहेत, POPमध्ये उतरलेले आहेत सर्व. त्याच्यामुळे हा मातीचा कारखाना आणि मातीचा कारागीर वाढले पाहिजे, ही आमची एक इच्छा आहे. त्याच्यामुळे आम्ही हा अजून काय पुढे करायचा प्रयत्न करणार आहोत. कारण मित्रांनो, आता काय आलं माहितीये, पीओपी प्लास्टरचे गणपती जे बोलतात ते लवकर विरघळत नाही पाण्यात, म्हणजे त्या थोडा टाइम लागतो, बरोबर ना? आणि शाडू मातीचे गणपती आहेत ना, त्यांना म्हणजे थोडा 5-10 मिनिटात म्हणजे बोललं तर 1 दिवसामध्ये पण विरघळून पूर्ण येऊ. त्याच्यामुळे आज सरकारने विसर्जन होतो हे म्हणत. त्या प्लास्टरचे गणपती असतात होत नाही. त्याच्यामुळे आज आपली खास भेट म्हणजे ती आज शाडू मातीचे गणपती बघण्यासाठी आलं. तर चला दादांच्या सोबत आपण गणपती थोडे बघूया. चला. गणपती एकदम भारी असे वाटतात शाडू मातीचे. आता जे पण गणपती आहेत सध्या पेंटिंग झालेले नाही ते, कारण पेंटिंगला अजून भरपूर असा वेळ लागणार आहे. तर आपण सध्या जे पेंटिंग नाही झाले तेच आपण गणपती बघूया. आता हे गणपतीच्या मूर्तीचं काय आहे? हा लालबागचा राजा. पण कसं आहे, आम्हाला ऑर्डर प्रमाणेच आम्ही बनवतो. ओके. आम्ही असे एक्स्ट्रा बनवून ठेवायची पद्धत नाही, कारण ऑर्डरच असतात तशा. ओके. जसा पाहिजे तसा आपण बनवू शकतो, फोटो प्रमाणे बनवू शकतो. ओके. फोटो प्रमाणे जर तुम्हाला जशी पाहिजे अशी मूर्ती तशी आपल्याला बनवून भेटेल. हा लालबागचा राजा आहे इथे. आणि इथे पण मस्त असा मूर्त बनवले की विठ्ठलाच्या रूपामध्ये आहे. ह्याचा काय नाव दादा, म्हणजे काय? हा सिंहासनाचा. सिंहासन. त्याची काय हाईट? तरी पण आतापर्यंत आपल्या कारखान्यामध्ये कुठल्या हाईटी बनवते? किती फुटापर्यंत गणपती? कारखान्यामध्ये म्हणजे जवळजवळ 7.5-8 फुटाचे गणपती देवी बनवतो. ओके. बनलेले बनवतो गणपती ऑर्डर प्रमाणे सर्व बनवतो. ओके.
इथे पण बघा मित्रांनो, भरपूर असं मस्त एक छान असा गणपती बघा. हा गणपती आता काय पालीचा बल्लाळेश्वर. पालीचा गणपती बघा, बल्लाळेश्वर. पल्हारेश्वर. मस्त असं सुंदर केलेले आहे. हे जर मूर्ती आहे ना मित्रांनो, याला कलर वगैरे पेंटिंग वगैरे झाले ना तर खूप भारी वाटतील असे. दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती एकदम भारी वाटतं बघा, एकदम शाडू मातीने बनलेली एकदम. हे दादा गणपती आता सुकण्यासाठी किती दिवस लागतील तरी? 8-10 दिवस लागतात 8-10 सुकायला. दिवस लागतात हो. तरी. आणि यांच्यात आणि त्यांच्यात म्हणजे सुकण्यामध्ये काय फरक असतो? त्यांच्या अगोदर बनले असते ते उन्हामध्ये सुकले जातात ते. ओके. फक्त हार्ड हार्ड होतात लवकर. हे सुकायला म्हणजे टाइम जातो थोडासा. ओके. हे थोडे सुकायला टाइम जातो, पण हे लवकर लवकर विसर्जन पण लगेच हो, होतात. क्विक क्विक. आणि याचा काय म्हणजे म्हणजे बोलतात की पोल्युशन वगैरे पण होत नाही हा आणि काय बरोबर. प्रॉब्लेम. पोल्युशन होत नाही म्हणजे विसर्जन झालं म्हणजे गणपतीचं विसर्जन होणे महत्वाचं असतं. बरोबर आहे. गणपतीचं विसर्जनच नाही झाला तो तसाच समुद्रात पडलेला दिसला तर मग ते विटंबना झाल्यासारखं होतं ना. बरोबर आहे. म्हणजे मातीचं गणपती विसर्जन पण होतं. आजकाल हे लोक महत्वाचं आहे. आजकाल लोक जास्ती हमरापूर पेन साईडला हा. धावतात, कारण का तिथल्या मूर्ती मी ऐकलंय त्यांना म्हणजे थोडं स्वस्त भेटतात. स्वस्त भेटतात हा. आणि त्या जसं पाहिजे तशा बनलेल्या असतात असतात रेडी असतात पण बघायला ह्या- भेटतात. पहिल्यापासून तरी मला असं वाटतं हे शाडू मातीचेच गणपती चालू आहेत आपल्या हो. साईडला तरी. आणि मित्रांनो खरं सांगू, आमचे पण इथेच गणपती असायचे, पण काय आला हौशी नुशी म्हणजे हौस जशी वाढत हो, गेली हो, ते तर माणसाची, आहे, की ते तर बाबा आहे. मूर्त मोठी पाहिजे आणि स्वस्त पण पाहिजे मित्र. हा. हलकी पण पाहिजे, स्वस्त पण पाहिजे, त्याच्यामुळं लोक जरा आता पेनला धावायला लागले. पीओपी मध्ये हमरापूर side. पीओपीच्या मूर्ती घेतात. ओके. तर चला मित्रांनो आता बघूया आतमध्ये साचे वगैरे रेडी आहेत. थोडे छोटे छोटे गणपती कसे तयार करतात ते पण बघूया आपण. इथे पण असे भरपूर असे गणपती ठेवलेत बघा, मस्त छान असा वगैरे भारी वाटतो बघा गणपती. हा पेंटिंग वगैरे झाला तर एक नंबरच देतो. गणपतीचं मला वाटतं काम चालू आहे. त्याला काय बोलतात या मूर्तीला? ही मूर्ती स्वामीनारायण स्वामीनारायण. हे आपल्याकडेच आहे का? आपल्याकडे बनवली जाते नाही नाही, ऑर्डर प्रमाणे. आपल्याकडचीच आहे की बाहेर म्हणजे कुठे जाणार आहे? स्वामीनारायण नाही, मोरा मोरा. मोरा साईडला. तरी आपल्या उरण मधले आहेत की बाहेरचे पण आहेत सध्या? बाहेरचे म्हणजे उरण मालण मधले आहेत. उरण मधले बहुतेक करून ओके जाणारे बाहेर जाणारे क्वचित असतात. ओके. आता पण इथं मस्त असं गणपतीचं काम करतोय सध्या रेडी. त्याला किती दिवस जातील तरी या बनाला? अजून 3 दिवस जातील. 3 दिवस जातील. हा महिन्यात आहे. पूर्ण असा साप म्हणजे नागाचा पणा आहे, नागाचा असं पूर्ण बनवायचा आहे. ओके. हा फोटो प्रमाणे आहे हा. मित्रांनो याला खूप मेहनत आहे शाडू मातीचे गणपती बनवायला. आणि ते गणपतीचे पीओपी चे बोलता तुम्ही, ते डाय मध्येच बनले रेडी जातात. मध्येच येतात. रेडी डाय मध्ये 1-2 बनले दिवसात जातात. तुम्हाला. हो. आणि त्याला कारागीरच पाहिजे असं काही नाही. ज्याला थोडंसं माहिती असेल तो पण माणूस बनवू शकतो. याला आणि कलाच हा लागतो. मूर्तीला कारागीरच लागणार आहे. असं कला आहे. नसली तर काय नाही उपयोग त्याला नाही. जमणार पण नाही काहीच. इथे पण दादा आहे मस्त पैकी असा. ते काय करता आता? फिनिशिंग चालू आहे. Finishing दागिने चालू आहे. वगैरे घालतात ते. ओके, दागिने वगैरे फिनिश. चला तर इथं आपण बघूया. आपण हे साचे आहेत गणपती, साच्यात म्हणजे सर्व आकार वगैरे गणपतीचा इथं तयार झालेले असतात. हे बघा. आणि हे आता मला वाटते साच्यातनं काढलेले आहेत गणपती. आता ही पूर्ण माती आहे. हे बघा शाडू मातीची. शाडू माती ह्याला बोलतात. सध्या आपण आता बघूया इथे छोटी छोटी मूर्ती आहे. तिथे भरपूर असा मोठा कारखाना आहे इथे. हे बघा मस्त असे छोटे छोटे मूर्ती आहेत. भारी वाटतात. ते पण मस्त वेगळे असे आहेत. सध्या रेडी होतील ते मला वाटते. थोडा ऊन पडल्यावर मला वाटते रेडी करायचे घेते थोडे दिवस जवळ आल्यावर ना. बरोबर ना धीरज? माझ्यासोबत धीरज मित्र आहे. तर धीरजला काय वाटतं या मूर्तीबद्दल, शाडू मातेच्या मूर्तीबद्दल? तुझा एक अनुभव सांग. तर ते शाडू मातीचं विरघळण्यासाठी पण लवकर होतं. हं.
POP पेक्षा थोडं वजन असतात, पण विसर्जन चांगलं होतं. विसर्जन चांगलं होतं. त्यामुळेच मला वाटतं सरकारने बंद केलेत गणपती. पण होतात चालू कधी कधी, पण ॲक्च्युली दिसायला पण छान दिसतात आणि एकदम बोलतात ना, म्हणजे पोल्युशन फ्री. पण आजकाल काय आहे, लोक स्वस्ताच्या मागे धावलेत स्वस्ताच्या मागं आणि पण लोकांना अजून जास्ती मोठ्या अजून मोठ्या जास्त मोठं मूर्ती पाहिजे. पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या छोट्या मूर्तीमध्ये जर आपण शाडूची माती घेतली, विसर्जन सुद्धा चांगलं होतं. ओके. तर बघा इथं देवी पण आहे वाघावर बसलेली. हे बघा इथे एक आपल्याला पेंटिंग वाली मला वाटतं गेल्या वर्षीची एक मूर्ती दिसली. हे बघा अशी असतो यांचा, बघा भारी असा बघा, नॅचरल एकदम. डोले वगैरे बघा मस्त एकदम. तर इथे असे भरपूर असे गणपती आहेत, ते पण मातीचे, आपले शाडू मातीचे बनलेले. वरती पण आपला कृष्ण कन्हैया दिसतो, तो पण रेडी पोझिशन मध्येच आहे, पण मला वाटतं गेल्या वर्षीच आहे. पुढच्या हप्त्यामध्ये तर मस्तपैकी उंदरावर बसलेला आपला गणपती बाप्पा स्वारी करताना कसला भारी वाटतो बघा. कला आहे इथे. आपला बाप्पा तयार होताना बघता, अजून काम भरपूर असं बाकी आहे. हा सिंगल आहे का दादा? सिंगल मध्ये एकदम मस्त असं काम चालू आहे इथे. सर्व दागिने वगैरे रेडी मध्ये करताना. हा बघा गणपती एकदम भारी बघा, नंदीवर बसलेला आपला बाप्पा, लय भारी वाटतो बघा. हा पेंटिंग वगैरे झाला ना ते एक नंबरच वाटेल. पण सध्या पेंटिंग झाल्या नाही, त्याच्यानंतर आपण बघूया, एकदा राऊंड मारून आपण पुन्हा एकदा कसला वाटतो हा. तर आता आपण भरपूर सारे असे गणपती बघितलेत, बरेच व्हरायटीचे होते आणि बरेच प्रकारचे होते आपण बघितले. तर दादाने पण आपल्याला सांगितलं की इथं आल्यावर तुम्हाला जसे तुम्ही फोटोमध्ये दाखवणार तसे तुम्हाला गणपती भेटतील, पण त्याच्या आधी कधी द्यायचे हे असे गणपती, म्हणजे आपल्याला जसे मनासारखे पाहिजे असे गणपती कधी सांगायचं? आता गणपतीला समजा एकच महिना आहे, त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर पण घ्यायचं बंद करतो. ओके. आणि 2 महिने असताना 3 महिने असताना ऑर्डर चालू होतात. जसे गिराईक आमचे जे रेग्युलर गिराईक आहे त्यांना माहिती असते की बाबा आता चालू झालं, ते पार्ट घेऊन येतात आणि फोटो वगैरे घेऊन येतात. आणि याच्या फोटोप्रमाणे आम्ही त्याचे रेट वगैरे असतात आणि साईजप्रमाणे. ओके. जरी आता नॉर्मल साईजचे आपले गणपती असतात, ते छोटे गणपती हां, असतात. असं 2 फुटाचा गणपती जर असेल, हा हा हां हा तर 2 फुटाचा गणपती आहे. हां 2 फुटाचा गणपती असेल आणि जर तो नॉर्मल असेल तर त्याचे रेट 4,500 ते 5,000च्या आसपास असते. ओके. 4,500 ते 5,000. म्हणजे काय आलं, मातीचा भाव पण सध्या थोडा हाय लेवलला आहे, त्याच्यामुळे थोडे गणपतीचे, आणि शेवटी कला पण आहे. आणि खर्च पण, मजुरी पण आहे ना, त्याच्या हिशोबात आम्ही रेट घेतो. आणि असं जर हाताने पूर्ण असेल मग त्याचा थोडासा रेट जास्त असतो. दादा यात तुम्ही कसे शिकले तिथे, म्हणजे वडिलांनी नाही, तुम्हाला? वडिलांच्या जोरच काम करून करून स्कूल वगैरे आल्यानंतर मग कामाला बसायचं, काम करायचं, थोडा बनवणे, याच्यामध्ये आपल्याला ऑटोमॅटिकली ट्रेन होतो. ओके. तुम्हाला जर कोणाला शिकायचं असेल आणि आपल्याला जर आपल्याकडे जेव्हा काम चालू असेल तर जर मला कॉन्टॅक्टमध्ये राहा, आपण ट्रेनिंगमध्ये तुमचं या करू, ॲडजस्ट करून टाकू ओके. आणि शिकवून पण टाकू. ओके, तसं काही म्हणजे नाही प्रॉब्लेम. दादा तुम्हाला ट्रेनिंग पण द्याल, जर कोणाला आवड असेल इथं हां, गणपती मूर्ती बनवायची किंवा या शिकायची. क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असेल तर नक्कीच दादा तुम्हाला हेल्प करतील आणि दादा नक्कीच तुम्हाला शिकवतील. तर दादांना पण त्यांच्या वडिलांनी शिकवलंय हो. आणि आज गुरुनी शिकवलंय. गुरु आज तुम्हाला, तुमचे पण ते गुरु होतील आणि तुम्हाला ज्ञान देतील दादा, बरोबर ना दादा? हो. आणि असं काही नाही की बाबा लहान मुलांनी शिकायला पाहिजे, मोठ्या माणसांनी नाही, तर कुठल्याही वयात ही कला शिकू शकतो, असं आहे.
आपलं जसं शाळेमध्ये शिकतो आणि मोठा झाल्यावर ते शिकू शकत नाही, तसं हे नाही. ही कला अलग आहे. याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमची इच्छा होईल शिकायची, तुम्ही किती वयाचे असेल आणि शिकायची इच्छा असेल, तुम्ही शिकू शकता. 2-4 वर्षामध्ये जर ट्रेन करायचं असेल तर चांगलं ट्रेन होऊ शकतो. बघा, तुम्हाला गणपतीच्या वेळी म्हणजे तुम्हाला शिकता पण येईल आणि तुम्हाला थोडी नॉलेज पण भेटेल. जर कोणाला आवड असेल तर नक्कीच दादाला कॉन्टॅक्ट करा आणि दादाचा नंबर मी समोर स्क्रीनवर देतो आणि तुम्ही नक्की दादा कॉन्टॅक्ट करा. दादा नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. बरोबर ना दादा? हो हो. आता आता मोठ्यात मोठ्या समज आता लास्ट आता मूर्त आहे, समज 3-4 फुटाची मूर्ती आहे, त्याची काय रेट असेल एक? जसं आता 3-4 फुटाची मूर्ती असेल म्हणजे जसं फोटोप्रमाणे असेल. सिंगल असेल तर त्याचा रेट कमी असेल, डबल असेल किंवा त्याच्यामध्ये काम एक्स्ट्रा असेल त्याचा रेट जास्त असेल. 4 फुटापर्यंत जवळजवळ जाईल तुम्हाला 15,000च्या आसपास. ओके. हां. आणि नॉर्मल सिंगल असेल 4 फुटाचे आणि छोटी असतील तर मग ती जातील तुम्हाला 8-10 हजाराच्या आसपास. ओके. ह्या दादा ही मूर्ती जी बनवली तू हां. विठ्ठलाची, त्याचे काय असतील रेट म्हणजे तरी? ती आता छोटी आहे, तेवढा काही रेट नाही त्याचा. ओके. तरी पण तो जाईल 4,000च्या आसपास. ओके. पण मेहनत आहे, मेहनतीचे हो, पैसे आहेत, मेहनत आहे, बाकी मेहनत काय नाही. बरोबर ना? मेहनत आहे. बघा मित्रांनो, खूप दिवस लागतात. एक मूर्त बनवायला मला वाटतं 3-4 दिवस लागतात. हो, जास्त असं जर असेल रचायचं तर मग खूप उशीर लोक जातो. तिकडे पेन हमरापूरला मला वाटते एका दिवसात मला वाटते 1-2 तासात किती गणपती बनवत असेल, कारण त्याला हो हो. साच्यामध्ये ते समजा असतात. जर 2 फुटाची मूर्ती असतील आणि पीओपीच्या बनवायच्या असतील त्यांना, तर एका दिवसात 2 माणसं कमीत कमी 15-16 मूर्ती बनवू शकतात एका दिवसामध्ये. आपल्या उरणमध्ये तरी मला वाटतं हा कडू कारखाना म्हणजे एकमेव असेल हो शाडू हो. मातीचा. शाडूचा. बाकी कुठेच नाही, नाही, आता बहुतेक जे छोटे मोठे होते ते पण त्यांनी बंदच केले. बंदच केले. पण यांच्या वडिलांपासून जो चालू आहे तो अजूनपर्यंत चालू आहे. बरोबर ना? हो हो. चल दादा, थँक्यू. ओके मस्त ओके. इन्फॉर्मेशन दिलीत आणि नक्की मित्रांनो दादाच्या कारखान्याला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला पण असं गणपती शिकण्याची आवड असेल तर नक्कीच आणि दादा शाडू तुम्हाला- मातीच्या मूर्ती मांडायचा प्रयत्न करा. ओके. आणि शाडू मातीच्या मूर्ती मांडायचा प्रयत्न करा, बसवायचा प्रयत्न करा, स्थापना करण्याचा प्रयत्न करा. कारण त्याच्यामध्ये जो हे आहे विसर्जन झाल्यानंतर किंवा जो मनापासून जो समाधान आहे तो महत्त्वाचा आहे. जो विसर्जन झाले नसले आणि गणपती जर समुद्र किनारे लोळत राहिले तर त्याच्यामध्ये आपलं समाधान नाही. जर बघा तुम्ही तिथे जाऊन किनाऱ्याला की कसे पडलेले असतात, मग आपले ते धर्माचं विटंबना झाल्यासारखं होतं. बरोबर आहे. ते नका करू. जर तुम्हाला प्लास्टरचे मांडायचे असेल तर खोल समुद्रात बुडवा, बरोबर. किनाऱ्याला टाकू नका. हे माझी इच्छा आहे. त्याचं विसर्जन नाही झालं तर तो समुद्रामध्ये जाईल आणि तो विटंबना नाही होणार. असं तरी करा. दादाने पण मस्त अशी इन्फॉर्मेशन दिली. आता हे तुमच्यावर आहे काय निर्णय घ्यायचा. बरोबर ना? हो, तर- किनाऱ्याला नको ठेवू ना, बरोबर नाही. किनाऱ्याला गणपती नंतर दिसतात ते बरोबर नाही दिसत ना. बरोबर आहे. दादाचा पण हा विचार मला पण आवडला. पण काय करणार, लोकांची आता थिंकिंग नाही, विसर्जन खोल समुद्रात पण करू शकतात. छोटे छोटे बोटले असतात, त्यांना तो 2 पैसे दिले तर ते खोल समुद्रात विसर्जन करू शकतील. तुमच्यावरती आहे ते करणं ऍक्च्युली महत्वाचं कसं आहे. आहे, गणपती जे आपल्या पायाला लागतात हा, त्याचा सर्व पूजा आपण करतो, पूजन त्याची करतो 10 त्याचा. दिवस करतो, बरोबर. 1.5 दिवस करतो. त्याच्यानंतर आपल्या पायाला जर गणपती लागत असतील आम्हाला वाईट तर वाटतं, शेवटी आम्ही बनवतो म्हणून आम्हाला वाईट अपमान वाटतं. आहे. कारण कसं वाटतं तेच बघा. म्हणून दादाचा जी फिलिंग आहे, दादाने सांगायचा प्रयत्न केला की असा ना दादा बोलला की तुम्ही शाडू मातीचेच गणपती घ्या. फक्त त्या दादाचं एवढंच म्हणणं आहे की गणपती जे आहेत पीयूपीचे ते खोल समुद्रात तुम्ही विसर्जन करा. बरोबर ना दादा? होय होय. गणपती जर तुम्हाला काही कारण मोठा मांडता नसेल येत, त्यांना परवडत नसेल किंवा त्याला विसर्जन नसेल करता किंवा त्यांना उचलायला जड होत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी छोटा गणपती मांडा, मातीचा मांडा आणि डेकोरेशनला किंवा प्रसादाला याला त्याला तुम्ही तिथे खर्च करा. बरोबर. त्याच्यामध्ये आणखीन शान वाढेल. बरोबर. मोठा गणपती महत्त्वाचं नसतं, त्याची जी आपण केअर घेतो गोष्टी ते गोष्टी महत्त्वाच्या असतात. खूप छान मस्त अशी इन्फॉर्मेशन दिली दादाने. आता बघाच तुम्ही आता काय निर्णय घ्यायचा तुमच्यावर आहे. बरोबर ना धीरज? हो हो. चला दादा, थँक्यू. ओके, मस्त ओके. अशी खूप अशी इन्फॉर्मेशन दिली, आवडला. आता पब्लिकवर आहे काय रिएक्शन देतो त्याच्यावर. मस्त असे गणपती बघा आहे तिथे. भरपूर असा मोठा कारखाना दिसतोय आपल्याला. चला तर गणपती बाप्पा मोरया. मोरया. तर मित्रांनो तुम्ही बघितलात, खूप अशी मस्त अशी इन्फॉर्मेशन दिली आणि काय कसा गणपती विसर्जन करायचा आणि काय होतं जेव्हा गणपती समुद्राच्या किनाऱ्यावर लागतात आणि जेव्हा आपल्या पायाला लागतात
ते आपल्याला आपल्या मनाला कसा वाटतो आणि बघूनच आपल्याला कसं वाटतं की ज्या गणपतीची आपण 10 दिवस पूजा केली त्यानंतर तोच आपला गणपती आपल्या पायाला लागतो तर खूप बेकार वाटतं. असं हीच दादाने आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, त्याच्यामुळे सांगितलं दादाने की जेवढा होईल तुमच्याशी पॉसिबल होईल तेवढा गणपती आपण खोल समुद्रात किंवा विहिरीमध्ये आपण जो विसर्जन करतो तिथे करा, जे करून तो लाटेच्या याने आपल्या पायाकडे येणार नाही. तर तुम्हाला व्हिडिओ ही कशी वाटली ती नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर असंच सपोर्ट करत राहा आणि नक्कीच भेट घ्या कडू कारखानाला. आणि आताचा मी तुम्हाला ॲड्रेस पण तुम्हाला स्क्रीनवर देतोय, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर गणपती बाप्पा मोरया.